श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1590 ते 1600. अभंग. खुंटोनिया दोरी आपणिया पाशी, वावडी आकाशी मोकलिली, आपुलिया आहे मालासी जतन, गहाणाचे ते ऋण बुडवणेने, बिजनेले तेथे येईल अंकुर, जतन ते सारे करायाची, तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा, वेगळे नाही देवा ओरो दिले. अर्थ. दोरी खुंटीला बांधली व वावडे आकाशात मोकळी जरी सोडून दिली तरी दोरीमुळे ती वावडी आपल्यापाशी परत येत असते. जो मालाचे रक्षण करतो त्याचा माल चोरीत जात नाही. त्याप्रमाणे जेवढे कर्ज द्यायचे असेल त्याच किमतीची वस्तू गहाण ठेवून कर्ज दिले तर त्याचे पैसे बुडत नाहीत. शेतामध्ये बीज नेले ते पेरले तर अंकुर येणार, परंतु त्या अंकुराची फलप्राप्ती होण्याकरिता त्याचे जतन करणे हे मुख्य सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमची सेवा मी निश्चिंत मनाने करत आहे आणि त्या सेवेमुळेच मी तुम्हाला व मला वेगळे उरू दिले नाही. अभंग. शहाणपणे वेदमुका गोपिका त्या ताकटी, कैसे येते कैसे तेते शहाणे ते जाणती, यज्ञमुखे घोडी काढी कोण गोडी बोरांची, तुका म्हणे भावाविन अवघासीन केला होय. वेद इतका शहाणा आहे तरी देखील त्याने हरीचे वर्णन करण्याविषयी मौन धरले आहे, परंतु त्या ताक पिणाऱ्या गोपी प्रत्यक्ष हरीविषयी हरीसोबत राहून त्याचे सुख भोगत आहेत. येथे असे कसे आणि तेथे तसे कसे हे फक्त शहाणे संतच जाणतात. यज्ञाद्वारे देवाला प्राप्त करून घेण्यासाठी, देवाला संतोष करण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात, परंतु त्यामध्येही देव चूक काढतो. परंतु बिल्लिणीची उष्टी बोरेसुद्धा त्याला गोड लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला प्राप्त करून घेण्याचे एकच मर्म आहे, ते म्हणजे देवाविषयी श्रद्धायुक्त भक्तिभाव असणे. आणि भक्तिभावाविन कोणतेही कर्म देवाच्या प्राप्तीसाठी केले तरी ते व्यर्थ क्षीणच होतात. अभंग. मजुराचे पोट भरे दाता उरे संचला, यारे यारे हातो हाती काममाती सारावी, रोज कीर्त होतो झाडा रोकडाची पर्वत, तुका म्हणे खोल पाया वेचो काय क्लेशेसी. अर्थ. परमार्थाची इमारत बांधणारे आम्ही मजूर आहोत आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला हा देव प्रेमरूपी मोल भरपूर प्रमाणात देतो आणि सर्वांना प्रेमरूपी मोल देऊनही त्या दात्याच्या भंडारामध्ये भरपूर प्रेमरूपी मोलाचा साठा जसाच्या तसा राहतो. जेवढे कोणी परमार्थिक मजूर असतील ते सर्व येथे या आणि सर्व संसारावरची माती बाजूला सारण्याचे काम करा. येथे रोज जमा खर्चाची नोंद होत असते, त्यामुळे जो कोणी जेवढी सेवारूपी मजुरी करेल तेवढे त्याला प्रेमरूपी मोल मिळेल आणि एवढे मोल वाटून देखील त्या दात्याजवळ पर्वता एवढे प्रेमरूपी मोल शिल्लकच राहते. तुकाराम महाराज म्हणतात, या परमार्थरूपी इमारतीचा खूप शरीर कष्ट करून पाया खोल नेऊ. अभंग. स्मशानीच अम्मा न्याहालीचे सुख, या नावे कौतुक तुमची कृपा, नाही तरी वाया अवघे निर्फळ, शब्द ते पोकळ बडबड, झाडे झुडे जीव सोयरे पाषाण, होती तैदान तुम्ही केले, तुका म्हणे आता पाहे अनुभव, घेहीन हाती जीव पांडुरंगा. अर्थ. देवा स्मशानामध्ये मला चितेवर जरी झोपवले तरी मला गादीवर झोपल्यासारखे वाटावे, मग हेच कार्य कौतुक आणि हीच तुमची खरी कृपा आहे असे मी समजेन. नाहीतर केवळ देह तादात्म्य सुटावे असे शब्द वापरणे म्हणजे केवळ पोकळ बडबड करणे हे व्यर्थ होय. ज्यावेळी सर्व झाडे झुडपे जीव पाषाण हे सोयरे होतील त्यावेळेस तुमचे माझ्यावर कृपादान झाले असे मला वाटेन.
तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, मी माझा जीव माझ्या हातात धरून एवढीच वाट पाहत आहे की मला हा अनुभव केव्हा येईन. अभंग. आमची जोडी ते देवाचे चरण, करावे चिंतन विठोबाचे. लागेल तरी कोणी घ्यावे धणीवरी, आमुपची परी आवडीच्या. उभारीला कर प्रसिद्ध या जगे, करू केला त्याग मागे पुढे. तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न, ऐसे देऊ दान एक वेळा. अर्थ. आमचा सर्वात मोठा लाभ म्हणजे विठोबाच्या चरणाचे चिंतन करणे होय. ज्याला हा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल त्याने त्याच्या आवडीनुसार जितका पाहिजे तितका घ्यावा. जगामध्ये या लाभाची प्रसिद्धी करण्याकरताच मी माझे हात उभारून सर्वांना सांगतो आहे आणि या मागेही मी सर्वस्वाचा त्याच्यामुळेच त्याग केला आहे व पुढेही करीन. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थामधले दारिद्र्य ज्यामुळे कायमचे नष्ट होईल अशा प्रकारचेच दान आम्ही सर्वांना एकदम देऊन टाकू. अभंग. दधी माझी लोणी जाणती सकळ, ते काळी निराळे जाणे मंथन. अग्निकाष्ठा माझी ऐसे जाणे जन, मिथिलिया विन कैसा जाळी. तुका म्हणे सुख मळीन दर्पणी, उजळल्या वाजूनी कैसे भासे. अर्थ. दह्यामध्ये लोणी आहे हे सर्व लोक जाणतात, परंतु दह्याचे मंथन करण्याचे ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच ते लोणी काढता येते. काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु त्याचे मंथन केल्या वाचून घर्षण केल्या वाचून अग्नी लाकडाला कसा जाळू शकेन. तुकाराम महाराज म्हणतात, दर्पणाला म्हणजे आरशाला स्वच्छ केल्याशिवाय मुखाचे प्रतिबिंब कसे दिसेल. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे, परंतु त्याचे मंथन केले तरच आत्म्याचे ज्ञान होते. अभंग. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वांचोनिया. अर्थ. हे म्हणा, तू प्रपंचाच्या मोहजाळात मायाजाळामध्ये गुंतू नकोस. तुला गिळून टाकण्याकरता काळ जवळ आला आहे. ज्यावेळी तुझ्यावर काळाची झडप पडेल तेव्हा तुला त्याच्यातून तुझे मायबाप देखील सोडवणार नाहीत. त्यावेळी तुला देशाचा राजा चौधरी आणि इतर तुझे मोठे मोठे नातेवाईकही सोडवणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, एका चक्र पाणी वाचून तुला त्यावेळी कोणीही सोडवणार नाही. अभंग. पुढे जाणे लाभ घडे तेची वेडे नासती, एवढी कोठे नागवण अंधारून विष घ्यावे. होणारासी मिळे बुद्धी, नेली शुद्धी धरू ते. तुका म्हणे जनासोंग दावी रंग आणिक. अर्थ. एखाद्या सत्कर्माने पुढे लाभ होणार आहे हे माहीत असले तरी हे वेडे लोक त्याचा नाश करतात. अंधारामध्ये विष घ्यायचे आणि कोणाला कळू देखील द्यायचे नाही, एवढा कोठे आत्मघातकीपणा असतो काय. पुढे होणाऱ्या या घटनाला अनुसरूनच कर्म करण्याची बुद्धी आपोआप तयार होते व असे कर्म करू नये अशी सावधगिरी ठेवण्याची शुद्धीही त्यावेळी राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे अनेक लोक आहेत की जे स्वतःला शाणे समजतात व अनेक प्रकारचे सोंग लोकांमध्ये दाखवतात, अनेक प्रकारचे रंग दाखवतात. अभंग. ऐका गा हे अवघे जन, शुद्ध मनते हित. अवघा काळ नव्हे जरी, समयावरी जाणावा. नाही कोणी सवे येता, संचिता या वेगळा. बरवा अवकाश आहे, करास आहे इंद्रिये. कर्मभूमी ऐसा ठाव, व्यवसाव जाणावा. तुका म्हणे उत्तम जोडी, जाती घडी नरदेह. अर्थ. मी सर्व लोकांना हे सांगत आहे की आपले मन शुद्ध करा, यानेच आपले हित होणार आहे. प्रत्येक वेळी मन शुद्ध करून राहता येत नसले तरी देखील वेळ प्रसंगी सावधान राहावे, कारण तुमच्याबरोबर कोणीही येत नाही.
केवळ तुमचे संचित कर्मच तुमच्याबरोबर राहते. काळाने आणखी तुमच्यावर झडप घातलेली नाही, त्यामुळे तुम्हाला अजून बराच अवकाश आहे व या कारणामुळे तुमचे सर्व इंद्रिय परमार्थ मार्गाला लावा. ही कर्मभूमी अशी आहे, आपण येथे जे प्रयत्न करू ते घडू शकते असा महिमा या कर्मभूमीचा आहे. त्यामुळे आपल्या हिताचा जो व्यवसाय आहे तो परमार्थ करावा. तुकाराम महाराज म्हणतात, हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला हा मोठा लाभ आहे. त्यामुळे आपण या नरदेहाचा उपयोग परमार्थ करण्याकरता करावा, कारण हा देह घडीघडीने वाया जात आहे याचा विचार करावा. अभंग. संत सेवेसी अंग चोरी, दृष्टी न पडो तयावरी. संत चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. तुका म्हणे संत सेवा, माझ्या पूर्वजांचा ठेवा. अर्थ. संत सेवा करण्याकरता जो अंग चोरतो म्हणजे कंटाळा करतो, अशा अधम व्यक्तीवर माझी दृष्टी देखील पडू नये.